नमस्कार. मी आज आपल्याला कविता माझी तुझी कसं घ्यायचं ह्याबद्दल सांगणार आहे. त्यासाठी एक लिंक आपलं दिलं जाईल e.oureria.in/p/लोकव्रत1 असं आपलं एंटर करायचं आहे. वरती तुम्ही लिंक बघू शकता गुगल क्रोममध्ये. त्यानंतर कविता तुझी माझी हे जे कविता आहे हे कविता आपलं संग्रह आपलं मिळणार आहे. ह्यासाठी 3 स्टेप आपलं फॉलो करायचं आहे. पहिला स्टेप आहे की पेमेंट लिंक ह्या इथं क्लिक करून पेमेंट लिंकला जायचं आहे. दुसरं आपलं अकाउंट तयार करायचं आहे. तिसरं आपलं कोर्स ॲक्सेस करायचं आहे. 3 इझी स्टेप्स आहेत. ओके, समजा आपल्याला बघायचं असेल की ह्याच्यामध्ये काय काय आहे ते सर्व गोष्टी इथं दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये ऑलरेडी प्रस्तावना आणि 2 कविता फ्रीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. एक्झाम्पल, मी पहिला कविता दवबिंदू हे मी एंटर करतो आहे. प्रत्येक कविताचं ऑडिओचं खाली ऑडिओ पहिल्यांदाच दिलेला आहे. तुम्ही त्याला क्लिक करून तुझी माझी ही कविता ऐकू शकता. अंतरीचा हा हुंकार तुझी माझी. येस, इथं कविता पूर्ण तुम्ही ऐकू शकताय. त्यानंतर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पण दिलेलं आहे. त्यानंतर त्याचं इमेजेस आणि आपलं काही फीडबॅक द्यायचं असेल तर तुम्ही कमेंट इथं खाली टाकू शकताय. ओके, तर आता मी जातो आहे बॅक. असं तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही बघू शकताय. मी अजून इथं बॅक जातो आहे. इथं मी बॅकला आलो. तर इथं तुम्ही सगळे टोटल आत्तापर्यंत 10-11 कविता तुम्हाला अवेलेबल आहेत. काही मदत हवी असल्यास इथं खाली मी वरती एक व्हॉट्सअपचं लिंक पण दिलेलं आहे. त्याला क्लिक करून तुम्ही सपोर्ट पण घेऊ शकता. तर चला, मी आता डायरेक्टली पेमेंट कसं करायचं ते दाखवतो आहे. मी क्लिक हिअर म्हणून क्लिक करून पेमेंट करतो आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता कविता तुझी माझी 99 रुपीज तुम्हाला डिस्काउंट 50% डिस्काउंट होऊन तुम्हाला अमाऊंट आता आलेला आहे. तर इथं तुम्ही डायरेक्टली काय करायचं आहे, ऑप्शन बाय नाव म्हणून इथे खाली तुम्ही बघू शकताय. कुठे खाली बाय नाव म्हणून एक जे बटन आहे त्या बाय नावला तुम्ही क्लिक करायचं आहे. बाय नावला मी क्लिक करते. त्यानंतर चेकआउट होण्यासाठी ॲज अ गेस्ट तुम्ही जाणार असाल तर तुमचं मेल आय डी टाका. आपलं मेल आय डी टाका आणि चेकआउटला क्लिक करा. त्यानंतर इथं आपलं डिटेल्स टाका. आपलं नाव, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर. मी आत्ता माझा मोबाईल नंबर इथं टाकतो आहे आणि कंटिन्यू क्लिक करतो आहे. इथं तुम्ही बघू शकताय की अमाऊंटवर इथं दिसणार आहे. मी आत्ता वेगळं हे वापरतो आहे, टेम्पररी एक. ओके, तर इथं तुम्ही मेक पेमेंटला क्लिक करा. मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंटचं ऑप्शन दिसणार आहे. मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर इथं पेमेंटचं ऑप्शन दिसणार आहे. बाय डिफॉल्ट तुम्ही UPIचं माध्यमातून तुम्ही पे करू शकता. UPI तुम्हाला भीम किंवा गुगल पे किंवा पेटीएम तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथं एंटर करू शकता. एंटर केल्यानंतर काय होईल ते मी दाखवणार आहे. ओके, तर इथं तुमचं डिटेल्स का महेश मनी @OKICICI त्याला क्लिक करून व्ह्यू अँड हे करा. तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन तुमचं गुगल पे असेल, पेटीएम असेल तर जे काय असेल तुम्हाला इमेज नोटिफिकेशन. यस, मी आता गुगल पेचं ऑप्शन मला लिंक आलेलं आहे. इन्स्टामोजो हॅज रिक्वेस्टेड मनी टू पे. तुम्ही पेला क्लिक केल्यानंतर द अमाऊंट विल बी डिडक्टेड फ्रॉम युअर अकाउंट अँड सेंड टू इन्स्टामोजो असं ऑप्शन येईल. मी ओके म्हणतो आहे. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली आता पेमेंट होताना दिसेल. ओके, इथं न बघता डायरेक्टली मी ह्या पेजला येतो आहे. पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल
पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर प्लीज ऑब्झर्व करा, खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की इथं फ्री म्हणून एक ऑप्शन येईल. हे कधी येईल? जेव्हा पेमेंट सक्सेसफुल होईल तेव्हाच हे ऑप्शन येणार आहे. त्यानंतर करायचं काय, जे पे करतील ना त्यांनाच हे ऑप्शन येणार आहे. आणि फ्री असेल म्हणजे याचं मिनिंग आहे की तुम्ही पेमेंट केलं आहे. त्यानंतर नोंदणी करायला क्लिक करा. नोंदणी करायला क्लिक करा. तुमचं ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे. पण माझं ऑलरेडी इथं ईमेल आय डी कनेक्टेड आहे, त्यामुळे तुम्हाला पासवर्डवर विचारलं नाही आणि कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून एक ऑप्शन आलं आहे. तर बाय डिफॉल्ट तुम्हाला ईमेल आय डी आणि पासवर्ड विचारेल अकाउंट तयार करण्यासाठी. ओके, त्यानंतर इथं क्लिक करा. क्लिक करून तुम्ही डायरेक्टली कोर्स ॲक्सेस करू शकता. वाव, तुम्ही बघू शकताय सगळीकडे इथं कुठेही ॲक्सेस कंडिशन नाही आहे. तुम्ही कधीही हे ॲक्सेस करू शकता. कुठलं पाहिजे ते तुम्ही कविता कधीही ऐकू शकता. ऐकण्यासाठी काय करायचं आहे, याला क्लिक करायचं आहे. तुझी माझी ही कविता आळवी ते कृष्णा. यस, आणि हे राईट ॲरो तुम्ही वापरले. इथं काही गोष्टी सांगतोय, हे तुम्हाला पूर्ण लिस्ट बघायचं असेल तर सेटिंगमध्ये काही चेंज करायचं असेल तर प्रिव्हियस कविता मागील कविता पुढील कविता जाण्यासाठी हे तुम्ही कंडिशन्स यूज करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे लिंक आहे, कविताचं लिंक असणार आहे. ओके, तर आता मी माझं पेमेंटचं लिंक पण तिथं वरती आलेलं आहे की माझं पेमेंट डेबिट झालेलं आहे. आता पुढे काय करायचं आहे, तर कुठं कविताचं हे करू शकता.